नमस्कार मित्रांनो, माझी झोप उडाली होती. कारण मध्यरात्री पुन्हा तोच प्रकार घडत होता. सून ओरडायची आणि जोरजोरात रडायची. त्या खोलीत नक्की काय चालू होते? एका रात्री 2च्या सुमारास माझ्या घरात असे काही घडले ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. माझी सून रात्री खोलीतून बाहेर आली. तिला स्वतःचे कपडे कुठे आहेत याचे सुद्धा भान नव्हते. तिचे केस मोकळे होते आणि ती घराच्या अंगणात येऊन बसली आणि जोरजोरात रडू लागली. माझ्या मुलांचं लग्न मला खूप मेहनतीने पार पाडावं लागलं. त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं, पण मला तिच्याशी लग्न करावं असं वाटत नव्हतं. म्हणून मी त्याला समजावलं आणि गावातील एक साधी चांगली मुलगी काजल त्याच्यासाठी निवडली. मला ठाम विश्वास होता की काजल आमच्या घरासाठी आणि माझ्या मुलासाठी योग्य आहे. म्हणूनच मी तिचं लग्न माझ्या मुलाशी ठरवलं. काजल आता आमच्या घरात सून म्हणून आली होती. काजल संस्कारी आणि समजूतदार होती. ती वडीलधाऱ्यांचा आदर करत होती आणि घरातील सर्व कामे मनापासून करायची. त्यांच्या लग्नाला 15 दिवस झाले होते आणि मला वाटू लागलं की माझा निर्णय योग्य होता. माझा मुलगा गणेश खूप सुंदर दिसत होता. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात गणेश आणि काजल यांच्यात गोड आणि निरागस रोमॅन्टिक क्षण घडत होते. एके दिवशी संध्याकाळी ते दोघे घराच्या छतावर बसून बोलत होते. सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात काजलचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता. गणेशने हळुवारपणे तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, काजल, तो माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून सगळं सुंदर वाटू लागलं आहे. काजल लाजत म्हणाली, गणेश, तुझ्यासोबतचा हा प्रवास मलाही आवडतोय. तुझ्या प्रेमात मी हरवून जाते. त्यांची एकमेकांकडे प्रेमळ नजरेने पाहिली आणि गप्पा मारत राहिली. अशा मधुर क्षणांमुळे त्यांचं नातं अधिक घट्ट होत होतं. पण एका रात्री 2च्या सुमारास माझ्या मुलाच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज आला. तो आवाज काजलचा होता. मी थोडा वेळ शांतपणे ऐकून घेतलं. थोड्या वेळाने ओरडण्याचा आवाज थांबला. गणेशच्या वडिलांनीही तो आवाज ऐकला होता. पण रात्री काही विचारणे योग्य नाही, म्हणून आम्ही सगळे बघू असा विचार करून झोपी गेलो. सकाळी माझी मुलगी विचारत होती, आई, रात्री कोण ओरडत होतं? मी तिला थांबवत म्हणाले, कोणीच नाही, बहुतेक बाहेरून आवाज आला असेल. त्या दिवसानंतर माझ्या सुनेच्या स्वभावात बदल झाला. दिवसभर ती गप्पा राहायची. माझ्या मनात आलं की नवरा बायकोमध्ये काहीतरी बिनसलं असेल. त्यामुळे मी काहीच विचारलं नाही. पण दुसऱ्या रात्री 2 वाजता पुन्हा तोच आवाज आला. गणेशच्या खोलीतून जोरात ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येत राहिला. 15 मिनिटे आवाज येत होता. माझी मुलगी उठून आमच्या खोलीचा दरवाजा वाजवायला लागली. मी दार उघडलं आणि ती खूप घाबरलेली होती. तिने मला विचारलं, आई, हे काय चाललं आहे? वहिनी रोज रात्री असं का रडते आणि ओरडते? हे काय आहे? मला ही भीती आणि काळजी दोन्ही वाटत होती. चल आपण जाऊन बघू, असं म्हणत जाऊ लागलो. तेव्हा माझ्या पतीने मला थांबवले आणि म्हणाले, थांब, आता काही बोलू नकोस. आपण उद्या सकाळी त्या दोघांशी बोलू. त्या रात्री मला झोपणे कठीण झाले. माझी सून सकाळी लवकर उठून घरची कामे करू लागली. मी सकाळी माझ्या मुलाच्या खोलीत गेले आणि त्याला विचारले, काजल रात्री का रडते? त्याचा चेहरा पडला होता. तो काहीच बोलत नव्हता. त्याच्या वागण्यातून, त्याच्या डोळ्यातून स्पष्टपणे दिसत होतं की तो काहीतरी लपवत आहे. मी त्याला विचारलं, पण तो काहीच बोलला नाही आणि बाहेर निघून गेला. काजल किचनमध्ये काम करत होती. तिला पाहून असं वाटलं की ती रात्री झोपलीच नाही. तिच्या डोळ्यातील भाव स्पष्ट होते. मी तिला विचारलं, काजल, रात्री का रडत होतीस? ती म्हणाली, मी कधी रडली आई? मी तर झोपले होते आणि मला काही आवाज आला नाही. तुम्ही काय बोलताय हे मला समजत नाही, असं म्हणत काजल आपल्या कामाला लागली. पण मला काहीतरी विचित्र वाटत होती. त्या खोलीत काय चालले आहे हे एकतर माझी सून आणि मुलाला माहीत होती, पण दोघेही काही सांगत
नव्हते आणि दोघांच्याही चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होतं, या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच झालं आहे. पण काय हे शोधून काढायचे होते. आता रात्रीची झोप उडाली होती, कारण मध्यरात्री पुन्हा तोच प्रकार घडत होता. सून ओरडायची आणि जोरजोरात रडायची. त्या खोलीत नक्की काय चालू होते असे अनेक प्रश्न माझ्या मनात यायचे. एका रात्री 2च्या सुमारास माझ्या घरात असे काही घडले ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. माझी सून रात्री खोलीतून बाहेर आली. तिला स्वतःचे कपडे कुठे आहेत घाबरून खोली बाहेर आला. काजलची अशी अवस्था पाहून आम्ही सगळे खूप घाबरलो. मी मुलाला विचारले, हे काय आहे? तो म्हणाला, आई बघ ना, काजल रोज रात्री 2 वाजता असेच करते. काय सांगू, मला काहीच कळत नाहीये. सकाळी तिला विचारले तर तिला काहीच आठवत नाही. काजल नेहमी काही वेळाने शांत झाल्यावर गणेशने तिला खोलीत नेऊन झोपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गणेशला तिला तिच्या आईच्या घरी सोडायला सांगितले. हा प्रकार तिच्या आईच्या कानावर घालावा लागेल. सकाळ होताच माझ्या मुलाने काजलला बहाणा करून तिच्या माहेरी सोडले. मी तिच्या आईशी बोलले तर ती चिडून म्हणाली, तुम्ही काय बोलताय? माझी मुलगी असं कसे करेल? गणेशच्या लग्नाबद्दल मी जी स्वप्न पाहिली होती ती धुळीला मिळाली होती. काजल माहेरी गेली. आता 1 महिना झाला. या काळात तिच्या घरून फोन येत होते, पण मी त्यांना टाळत होते. माझा मुलगा म्हणाला, त्या दिवसांची आता फक्त मला माहिती आहे. मी काजलला परत आणू शकत नाही आणि तिने जर मला काय केले तर तुम्ही काय करणार? मी पुन्हा गणेशवर जास्त दबाव टाकला नाही. आता मला स्वतःचा खूप राग येत होता. आता ती परत यावी असे माझ्या घरात कोणालाच वाटत नव्हती. या गोष्टीला 4 महिने झाले आणि एक दिवस अचानक काजल तिचे सामान घेऊन माझ्या घरी परत आली. ती येताच मला म्हणाली, आई मला माहीत आहे तुम्हाला माझ्यावर खूप राग आलेला आहे, पण सत्य काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. तिच्या बोलण्यातून मला वाटले की तिला काहीतरी सांगायचे आहे. तितक्यात गणेश घरी आला आणि तिला पाहून त्याला खूप राग आला. तो रागातच काजलचा हात पकडून तिला बाहेर खेचत म्हणाला, का आलीस परत इथे? तो माझ्या घरात आता राहू शकत नाही. असं म्हणून तो बाहेर जायला निघाला. त्याच्याच क्षणी मी त्याला अडवत म्हणाले, कुठे चाललात? सत्य तुम्ही सांगणार की मी सांगू? गणेश, जे खरं आहे ते सर्वांना सांगा. मी का रात्री असे वागत होते? गणेश म्हणाला, कोणते सत्य? सत्य आहे की तू वेडी आहेस? काजल म्हणाली, आई हे सर्व मी माझ्या पतीच्या सल्ल्यावर केलं. त्याच्यावर विश्वास होता, त्यामुळे मी शांत राहिले. तुला काय सांगायचं आहे? असं विचारल्यावर काजलने जे काही सांगितलं ते ऐकून माझी चूक लक्षात आली. ती म्हणाली, तुमच्या मुलाने मला पहिल्या रात्रीपासून हे नाटक करण्यास सांगितलं, पण मी ते मान्य केलं नाही. त्याने विचारलं की आपण दोघे मोठ्या शहरात जाऊन राहू शकतो. ती म्हणाली, माझ्या घरातील लोक मला असं कधीच स्वीकारणार नाही, जाऊ द्यायला तयार होणार नाही. आपण असे नाटक केले तर ते घाबरतील आणि मग आपण वेगळे राहू. मी आधी म्हणाले की इथे सगळे चांगले आहे, आपण आनंदाने इथेच राहूया. पण नंतर त्यांनी माझ्याशी बोलणेच बंद केले. मग मला त्यांचं म्हणणं मान्य करावे लागले आणि हे मी सगळे नाटक केल्यावर त्यांनी मला घरी सोडले. तुम्हा सर्वांच्या नजरेत मी वेडी सिद्ध झाले. मी माझ्या आईच्या घरी यांची वाट पाहत होती, पण हे आले नाही. मला आता कळून चुकले होते की यांनी मला फसवले आहे, माझ्याशी खोटं बोलले. यांना मला त्यांच्या आयुष्यातून दूर करायचे होते. आता मला सर्व काही स्पष्ट झालं. मी यांच्यापासून दूर जाईन, पण मला सत्य सर्वांसमोर आणायचं होतं. काजल जे बोलली त्यावर माझा पूर्ण विश्वास होता. गणेश म्हणाला, आई तुला हिला ठेवायचं असेल तर ठेव, पण माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. तू मला हव्या असलेल्या मुलीशी लग्न करू दिलं नाहीस आणि या गावातील मुलीशी जोडलं. तिला इथून जावेच लागेल. मी तिला माझी बायको मानत नाही. गणेशचे हे शब्द ऐकून मला खूप राग आला. रागात मी म्हणाले,
तुला या घरात राहायचं आहे का ते तू ठरव. पण माझी सून इथेच राहणार आहे. जो तिच्या हक्कांना आणि मनाला मानणार नाही तो इथे राहू शकत नाही. तू आपल्या आईवर सून घेण्यासाठी हे षडयंत्र रचतोस. पण एक निष्पाप मुलगी अशा परिस्थितीतून जात आहे. तिने तुझ्यासाठी हे सर्व केलं. इतर कोणाचाही विचार न करता तुझ्या इच्छेनुसार ती राहिली. पण तिचा त्याग आणि मेहनत विसरू नकोस. मी अजून पुढे म्हणाली, तुला अशी बायको शोधणे कठीण होईल. तू या गोड मुलीला सोडून जात आहेस. हे खूप दुर्दैवी आहे. मी माझ्या सुनेला प्रेमाने मिठी मारली. माझा मुलगा कुठेही गेलेला नाही. त्याच्या मनात थोडा राग असला तरी नितीनच्या प्रेमळ स्वभावाने त्याचे मन पुन्हा जिंकले. इतक्या समजूतदार आणि गोड मुलीवर प्रेम न करता राहणं अशक्य आहे हे मला ठाऊक होतं. सर्व काही हळूहळू नीट होत गेलं. आता माझा मुलगा गणेश आणि सून काजल एकमेकांबरोबर सुखी आहेत. ते पुन्हा एकदा नव्या उमेदीने आयुष्य जगू लागले. रात्रीच्या भीतीच्या गोष्टी आता केवळ भूतकाळातील आठवणी झाल्या आहेत. गणेशने काजलच्या प्रेमळ स्वभावाची कदर केली आणि तिची माफी मागितली. तिच्या त्यागाची आणि सहनशीलतेची त्याला जाणीव झाली. आता ते दोघे एकमेकांच्या साथीने आनंदात आहेत आणि लवकरच माझ्या घरात एक नवा पाहुणा येणार आहे, ज्यामुळे आमच्या घरात आनंदाची रंगत अधिकच खुलणार आहे. काजलच्या माहेरी गेल्याचा प्रकार आणि त्यानंतर घडलेले सत्य बाहेर आल्यानंतर आमच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. सत्य समोर आल्यानंतर गणेशला आपल्या चुकीची जाणीव झाली. सुरुवातीला तो हट्टाने उभा होता, पण काही दिवसांतच त्याचे मन मऊ झाले. काजलच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली. एके दिवशी संध्याकाळी गणेश स्वतःहून काजलकडे गेला. तेव्हा काजल बागेत बसून फुलांना पाणी घालत होती. गणेशने हळू आवाजात तिला हाक मारली. काजलने मागे वळून पाहिली पण काहीच बोलली नाही. गणेश तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला, मला माफ कर. मी खूप चूक केली. तू फक्त माझ्या प्रेमात माझ्यासाठी सर्व काही केलीस आणि मी तुला दुखावले. काजलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. ती म्हणाली, गणेश, मी फक्त तुझ्या आयुष्यात राहण्यासाठी तुझे सर्व बोलणे मान्य केले, पण तू मला फसवले. गणेशने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आता पुन्हा कधीही तुला दुखावणार नाही. मला दुसरी संधी दे. काजलने हळूच होकार दिला. त्या क्षणापासून त्यांच्या नात्यातील गोडवा पुन्हा परत आला. गणेश आता पूर्वीपेक्षा पूर्णपणे बदलला होता. तो काजल सोबत जास्त वेळ घालवू लागला. तिच्या आवडणाऱ्या गोष्टी करू लागला. एकदा तो तिला बाजारात घेऊन गेला आणि तिला तिच्या आवडीची बांगडी घेऊन दिली. काजल खूप खुश झाली. रात्री ते दोघे छतावर बसून तारे मोजत. गणेश म्हणाला, काजल, तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट आहेस. काजल लाजत म्हणाली, गणेश, आता हे साधे नाटक नाही ना खरे? गणेश हसला आणि म्हणाला, हो, हे पूर्णपणे खरे आहे. लग्नाला 6 महिने झाले असतील तेव्हा एक दिवस काजलला सकाळी उठल्यापासून बरे वाटेना. तिला अंग येत होते. मी ताबडतोब डॉक्टरांकडे नेले. तपासणी अहवाल आल्यावर डॉक्टरांनी सांगितले, अभिनंदन, तुम्ही आजी होणार आहात. माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही. मी लगेच गणेशला फोन लावला. तो घाईने घरी आला आणि काजलला मिठी मारत म्हणाला, आपण पालक होणार आहोत. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. त्या दिवशी संपूर्ण घरात खुशीचे वातावरण होते. गणेश आता काजलची विशेष काळजी घेऊ लागला. तिला जड काम करू देत नसे. स्वतः बाजारातून तिला आवडणाऱ्या फळांची आणि पदार्थांची खरेदी करून आणत असे. रात्री तो तिला गोष्टी सांगत असे आणि पोटाला हात लावून बाळाशी बोलत असे. बाळा, तू लवकर ये. तुझ्या आईसारखाच हुशार आणि गोड असशील, असे तो म्हणत असे. काजलला ते पाहून खूप गोड वाटे. याच दरम्यान गणेशचा जुना मित्र नितीन परदेशातून परतला. तो आमच्या घरी भेटायला आला. नितीन खूप प्रेमळ आणि मदतनीस होता. त्याने गणेशची आणि काजलची सुखावस्था पाहून खूप आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, गणेश, तू खूप भाग्यशाली आहेस की
तुला काजल सारखी समजूतदार पत्नी मिळाली. गणेशने कबूल केली. हो, माझी चूक होती. आता मला जाणीव झाली आहे. नितीनने दोघांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, तुमचे नाते असेच सुखी राहू. नितीनच्या प्रेमळ स्वभावाने गणेशचे मन अधिक मऊ झाले. त्याने ठरवले की आता तो काजलला कधीही दुखावणार नाही. 9 महिन्यांचा काळ संपला. एके रात्री काजलला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. घरात सगळेच गोंधळून गेले. गणेशने ताबडतोब गाडी काढली आणि काजलला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर म्हणाले, सर्व काही ठीक आहे, काळजी करू नका. काही तासानंतर एका सुंदर मुलीने जन्म घेतला. बातमी ऐकताच गणेशच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद ओसंडून गेला. त्याने बाळाला हातात घेतले आणि काजलच्या कपाळावर हळूच किस केली. धन्यवाद काजल, तू मला सर्वात मोठी देणगी दिलीस, तो म्हणाला. काजल थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आता शांत आणि सुखी स्मित होती. घरी सर्वांनी बाळीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. नाव ठेवण्यात आले सान्वी. सान्वी गोरी, गोड आणि खोडकर होती. तिच्या हास्याने घरातील सगळी दुःखे पुसून टाकली. गणेश आता पूर्णपणे बदलला होता. तो कामावरून येताच सान्वीला घेऊन बसत असे. तिला रात्री झोपवत असे. काजल त्याला पाहून म्हणे, गणेश, तू तर बाळाच्या प्रेमात वेडाच झालास. तो हसून म्हणे, हो, ही माझी राजकन्या आहे. काजलचे आई वडीलही बाळीला पाहण्यासाठी आले. त्यांनी गणेशला प्रेमाने आशीर्वाद दिला. आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वी झालेला तणाव पूर्णपणे मिटला होता. माझा नवरा म्हणजे गणेशचे वडील सान्वीला पाहून इतके खुश होते की ते दिवसभर तिच्याकडेच बघत राहत. ते म्हणत, आमच्या घरात पुन्हा एकदा हास्याची पाखरे फुलली. मी माझ्या सुनेला मनापासून धन्यवाद दिले. एके दिवशी मी काजलला म्हणाले, बेटा, मी सुरुवातीला तुझ्याशी चूक केली, पण तू मला माफ कर. तू खूप चांगली सून आहेस. काजल म्हणाली, आई, तू माझी खरी आहात. मी तुम्हाला मनापासून प्रेम करते. आम्ही दोघी एकमेकींना मिठी मारून रडलो, पण ते आनंदाश्रू होते. आता गणेश, काजल आणि सान्वी असे तिघेही आनंदात आहे. रात्रीच्या वेळी कधीही तो भयानक आवाज येत नाही. घरात हास्याचा ठेका आहे. गणेश आता एक चांगला नवरा आणि पिता बनला आहे. काजलने आपल्या प्रेमाने, सहनशीलतेने आणि त्यागाने सर्वांची मने जिंकली आहेत. ती आता फक्त माझी सून नाही, तर माझी लेक आहे. सान्वी आता 8 महिन्यांची झाली होती. ती रांगत रांगत संपूर्ण घरात फिरायची. एक दिवस तिने बागेत जाऊन माझ्या लावलेली एक फुलझाडी उपटून टाकली. मी हसत म्हणाली, अगं बाळा, ही तर माझी राणी आहे, तिला काहीही मिळेना. पण काजल म्हणाली, आई, तिला नीट समजावले पाहिजे. असं सर्व काही उपटणे बरोबर नाही. काजलने सान्वीला हळुवारपणे समजावले आणि पुन्हा तिच्या हातात एक कोमल फुलकळी दिली. फुलकळी पाहून सान्वी खुश झाली. मला काजलच्या या संस्कारातून तिची समजूतदारपणा दिसला. ती आता स्वतः एक आई झाली होती आणि तिच्यातील संस्कार अधिक खुलून दिसत होते. गणेशच्या संध्याकाळी कामावरून आला की सान्वीला हातात घेऊन तिला गाणी म्हणू लागला. एकदा तो तिला म्हणाला, सान्वी, तू मोठी होशील तेव्हा माझ्यासारखीच हुशार असशील. सान्वीने उत्तर दिले, गु गु. गणेश हसून म्हणाला, हो, तू माझी परी आहेस. काजल त्यांना पाहून हसायची. त्या दोघांमधील हा गोड संवाद पाहून मन. सान्वीला 1.5 वर्ष पूर्ण झाले तेव्हा अचानक नितीन पुन्हा आमच्या घरी आला. तो आता परदेशातून कायमचा भारतात स्थायिक झाला होता. त्याने एक नवा व्यवसाय सुरू केला होता. गणेशला तो भेटला आणि म्हणाला, मित्रा, मला तुझी मदत हवी आहे. माझ्या नव्या उद्योगात तू साथ दे. गणेशने होकार दिला. पण योगायोग असा की नितीन जास्त दिवस आमच्या घरीच राहू लागला. त्याच्या वागण्यात काजलबद्दल एक आकर्षण मला जाणवू लागले. तो काजलकडे बघताना त्याच्या नजरेत काहीतरी वेगळे होते. एके दिवशी नितीनने काजलला एकटीच सांगितले, काजल, तू खूप सुंदर आहेस. गणेश तुझी कदर करतो हे बरोबर आहे का? मी तुला अधिक चांगले आयुष्य देऊ शकतो. काजल स्तब्ध झाली. तिने स्पष्ट शब्दात त्याला समजावले, नितीन,
तू माझ्या नवऱ्याचा मित्र आहेस असे बोलणे तुला शोभत नाही. कृपया माझा आणि माझ्या कुटुंबाचा आदर कर. या घटनेनंतर काजलने ताबडतोब मला सर्व सांगितले. मी खूपच संतापलो. मी नितीनला बाजूला नेऊन म्हणाले, तू आमच्या घरात पाहुणा म्हणून आलास, पण तुझ्या मनात असे विचार आहेत तर तुला इथे राहण्याचा अधिकार नाही. आता तुझ्या वाटेला जा. नितीनने मला माफी मागितली, पण मी त्याला घरातून बाहेर जाण्यास सांगितले. गणेशला ही बातमी कळाल्यावर तो खूप दुःखी झाला, पण त्याने काजलच्या बाजूने सपशेल खंबीरपणा दाखवला. तो म्हणाला, काजल, तू माझी पत्नी आहेस आणि तुझा सन्मान माझा सन्मान आहे. नितीन सारखा मित्र असला तरी तो चुकीचा होता. यामुळे गणेश आणि काजलचे नाते अधिक दृढ झाले. काजलला वाटले की आता खरोखर गणेश तिच्यावर प्रेम करतो आणि तिची कदर करतो. त्या दिवशी रात्री गणेशने काजलला एक सुंदर गुलाबाचे फूल दिले आणि म्हणाला, तू माझे सर्वस्व आहेस. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. काजलच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 3 वर्ष अशीच गेली. सान्वी आता लहान मोठी झाली होती. तिची पहिली शाळेत नोंदणी झाली. पहिल्या दिवशी ती घाबरत होती. गणेशने तिला उचलून बसवले आणि म्हणाला, सान्वी, शाळेत तुला नवे मित्र मिळतील. तू हुशार आहेस, सगळं शिकशील. काजलने तिला गोड पदार्थ दिला. मी तिला आशीर्वाद दिला. शाळेत गेल्यावर सान्वीने लगेच सगळ्यांशी मैत्री केली. तिने शिक्षिकेला आजी म्हणून हाक मारली, तेव्हा सर्व हसले. एक दिवस शाळेत सान्वीने दुसऱ्या मुलीशी भांडण केले. तिने तिच्या पेन्सिलला तोडून टाकल्या. काजलला शाळेतून बोलावणे आले. काजलने घरी येऊन सान्वीशी प्रेमाने संवाद साधला. बेटा, एखाद्याची वस्तू तोडणे चुकीचे आहे. तू तिची माफी माग, मग मी तुला तुझी आवडती चॉकलेट देईन. सान्वीने लगेच माफी मागितली. या प्रसंगी काजलच्या संस्कारांचा अभिमान वाटला. ती खरोखरच एक चांगली आई होती. गणेशला एका नोकरीतून चांगली ऑफर आली. त्याला मोठ्या शहरात जाऊन काम करायचे होते. पण काजल म्हणाली, गणेश, आपण इथेच राहूया. तुमची आई वडील सोबत आहेत. सान्वीचे शिक्षणही इथे चांगले होईल. मोठ्या शहराची घाई तुम्हाला आवडणार नाही. गणेशने तिचे म्हणणे मान्य केले. त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीलाच तोटा सहन करावा लागला, पण काजलने त्याला धीर दिला. ती म्हणाली, हार मानू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. अखेर व्यवसाय चांगला सुरू झाला. आता गणेश आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला. त्याने घराचे नूतनीकरण केले. काजलसाठी एक छोटीशी बाग तयार केली. त्या बागेत ते दोघे बसून गप्पा मारत. सान्वी तिथेच खेळायची. सान्वी 4 वर्षांची झाल्यावर आम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी तिला सोन्याची छोटी बांगडी घातली. त्या दिवशी काजलने घरात गोड अन्न बनवले. गणेशने सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या. माझ्यासाठी एक सुंदर शाल, माझ्या पतीसाठी एक घड्याळ. मी हळवी झाले. मी म्हणाले, गणेश, तू आता खूप जबाबदार झालास. तो म्हणाला, आई, हे सर्व काजलमुळे शक्य झाले. त्या दिवशी रात्री जेवताना सान्वीने आपल्या आजीला विचारले, आजी, तू लहानपणी काय दिलं होतं? मी म्हणाले, तुला प्रेम दिले बेटा. ती म्हणाली, मग मी तुला माझी चॉकलेट देते. सगळे असले, पण प्रेम, संयम आणि एकमेकांवरील विश्वास हेच खरे नाते टिकवतात. काजलने गणेशला फसवले नाही. उलट गणेशनेच तिला पहिल्यापासून एक नवा मार्ग दाखवला. आज ते सुखी आहेत. मी म्हणजे या कथेतील सासू रोज रात्री झोपताना म्हणते, देवा, मला हीच सून लाभली, याबद्दल तुझे आभार. आता घरात कधीही ओरडण्याचे रडण्याचे आवाज येत नाही. फक्त सान्वीने हसणे, गणेश, काजलचे प्रेमळ संवाद आणि आमच्या वृद्ध मनाचे समाधान.